देऊळबंद 2 ह्या चित्रपटावर आहे ना साक्षात स्वामींचीच कृपा आहे असं मला वाटायला लागलं. कारण माहितीये का? कारण ह्या चित्रपटाचा जो काही नफा मिळणार आहे देऊळबंद 2 चित्रपटाचा तो सगळा नफा आत्महत्याग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जाणार आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मग ह्याच देऊळबंद 2 चित्रपटाचा आपण कलेक्शन जाणून घेणार आहोत 3 दिवसाचं, तेही विस्तारित. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर पुन्हा एकदा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सांगेन की मराठी खूप कमी युट्यूब चॅनल्स आहेत, मराठी चॅनल्स आहेत जिथे मराठी चित्रपटांचं कलेक्शन सांगितलं जातं. त्यापैकी एक आपलं चॅनल आहे. त्यामुळे व्हिडिओला जर का आवडली तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर जसं मी म्हटलं की सुरुवातीला की देऊळबंद 2 चित्रपट हा खूप स्पेशल आहे कारण त्याचा नफा खूप चांगल्या ठिकाणी वापरला जाणार आहे. चला तर मग ह्या देऊळबंद 2 चित्रपटाचं विस्तारित कलेक्शन जाणून घेऊ. तर सुरुवातीला मी शोज सांगतो. गुरुवार आणि शुक्रवारी 1200 शोज होते आणि ते आता वाढून शनिवारी 1500 शोज झालेत. 1500 इनफॅक्ट 1550 म्हणजे 1600च्या आसपास कुठेतरी तो आकडा पोहोचलेला आहे. आणि आता लोकांना आवडल्यामुळे थिएटर सुद्धा त्यांचे शोज वाढवत आहेत. सगळ्यात जास्त शोज हे मुंबईमध्ये, नंतर पुण्यामध्ये आणि त्यानंतर मुंबईमध्ये जवळपास आता म्हणजे शनिवारच्या दिवशी 400 शोज होते आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये 300 शोज होते. नाशिक आणि नागपूरमध्ये 35 शोज होते. नंतर औरंगाबाद, सातारा, सांगली असेल तिथे 20 शोज लागलेले आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही आहे की सगळ्यात चांगली ऑक्युपन्सी ही नाईटला आहे. म्हणजे अक्षरशः मी पाहिलं 11, 11:30चे शो सुद्धा हाऊसफुल आहेत. म्हणजे तिथे ऑक्युपन्सी जास्त, म्हणजे इव्हनिंग आणि नाईटच्या शोजची ऑक्युपन्सी जास्त आहे. आता कलेक्शनकडे येऊयात. जे प्रवीण तरडे टीम म्हणजे त्यांच्या देऊळबंद टीम जी आहे प्रवीण तरडे सरांची, त्यांच्याकडनं जो ऑफिशियल आकडा आलाय तो सांगतो मी. पहिल्या दिवशी 3,05,00,000, दुसऱ्या दिवशी 3,11,00,000 आणि तिसऱ्या दिवशी शनिवारी देऊळबंद 2 चित्रपटाने एक मोठी झेप घेतली आहे, ती म्हणजे 5,21,00,000 एवढी. आणि ह्या 3 दिवसाचं नेट कलेक्शन जे झालंय देऊळबंद 2 चित्रपटाचं तर ते आहे 11,37,00,000 एवढं. आणि जे ग्रॉस किंवा वाईट कलेक्शन झालं ते आहे 13,20,00,000 एवढं. आता 3 दिवसात हे आकडे खरंच अनबिलिव्हेबल आहेत. म्हणजे मराठी एका रिजनल चित्रपटासाठी हा आकडा खूप मोठा आहे कारण फक्त मराठीमध्येच हा चित्रपट रिलीज झालेला आहे. त्यामुळे खूप छान आकडे आलेले आहेत. आता रविवारचं प्रिडिक्शन करायचं तर रविवार तर अक्षरशः एकही शो म्हणजे असं फिलिंग फास्ट दिसत नाहीये. प्रत्येक शो हा फिलिंग फास्ट दिसतोय. त्यामुळे रविवारचं प्रिडिक्शन म्हणजे आजचं प्रिडिक्शन कमीत कमी 6 करोड येणारच. आणि त्याच्यावरती आलं तर तो बोनसच असेल. त्यामुळे जर का ते 6 करोड आले तर 11+6 म्हणजे 17-17.5 करोडचं वीकेंड असणार आहे आणि ग्रॉस 20 ते 22 कोटीचा वीकेंड असणार आहे. सो हे खूप मोठे आकडे आहेत आणि मला असं वाटतं की पुढच्या येणाऱ्या वीकमध्ये जे हिंदी चित्रपट आहेत, मला वाटतं की चांद मेरा दिल असं काहीतरी तो चित्रपट, मला तर नावही नाही माहिती, अजून एक कोणतरी कपिल शर्माचा चित्रपट चालू आहे. तर ते 2-3 जे चित्रपट आहेत त्यांचा गाशा गुंडाळण्यात येणार आहे आणि सगळे शोज देऊळबंद 2 या चित्रपटाला आणि राजा शिवाजी चित्रपटा दोघांमध्ये डिवाइड होणार आहे मला तरी वाटतं पुढचा हप्ता. त्यामुळे अजूनही शोज वाढण्याची शक्यता आहे पुढच्या हप्त्यात. आणि पुढचा हप्ता सोमवार, मंगळवार, बुधवार हे जे वीक डेज येणार त्याच्यामध्ये किती होल्ड हा चित्रपट दाखवतो तेही बघणं इम्पॉर्टंट असणार आहे. बुक माय शोला मी काल रात्री पाहिलं होतं 1,86,000 तिकीटची विक्री झाली होती. ती पण फक्त 24 तासामध्ये. म्हणजे आजच्या दिवसात जी झाली ती वेगळी. सो एक दिवसाला पूर्ण जर का दिवस पाहिला तर 2-2 लाखाच्या वरती तिकीटची विक्री होती आणि तेवढे लोक चित्रपट पाहत आहे, जो की एक जबरदस्त आकडा आहे मराठीसाठी. आणि आता मला वाटतं की मराठी चित्रपट कात टाकतात असं मला वाटतंय. म्हणजे सुरुवात क्रांतिज्योती विद्यालयाने करून दिली, मग राजा शिवाजी, आता देऊळबंद 2 आणि पुढचे येणारे मोठे मोठे चित्रपट आहेत. त्यामुळे मजा येणार आहे आणि खूप
मजा येते कलेक्शन सांगण्यासाठी, कारण असे कलेक्शन्स खूप कमी येतात मराठी चित्रपटांसाठी, तर कलेक्शन सांगायला सुद्धा मला मजा येते. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.